अर्थविभागाच्या हरकतीनंतरही गिरीश महाजन आणि इंद्रनील नाईकांच्या सूत गिरणीवर सरकार मेहरबान, थकबाकी असतानाही कोट्यवधींची नवी रसद। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक, आचारसंहिता लागण्यापूर्वी होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष। महाविकास आघाडीची आजपासून 2 दिवस महत्त्वपूर्ण बैठक, तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर तोडगा निघण्याची शक्यता। नरहरी झिरवाळांचं आजपासून बेमुदत धरणं आंदोलन, एसटी प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्याचा GR मागे घेण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यातील 5 ते 7 विधानसभा मतदारसंघांवर शिंदे गटाचा दावा, हेमंत गोडसेंचं पुनर्वसन होणार का याची उत्सुकता, गोदावरी खोरं विकास महामंडळाचं गोडसेंना वेध। भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरेंवर महिला मुख्याधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप, उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं कठोर भाषा, कारेमोरेंचा खुलासा। गुहागर विधानसभेच्या जागेवर एकनाथ शिंदेंचा दावा, खासदार श्रीकांत शिंदेंचा मेहुणा विपुल कदम यांना उमेदवारीची शक्यता। ठाणे महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका, 102 कोटींचा दंड, उल्हास नदी आणि देसाई खाडीत प्रदूषित पाणी सोडण्यावरून कारवाई। धारावीतील मेहबूबे सुबानिया मशिदीचं अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात, ट्रस्टींनी दिलेल्या हमीनुसार कार्यवाही सुरू। मुस्लिम मावळ्यांनीच स्वराज्याचा भगवा समुद्रात फडकवला, पहिले आरमार प्रमुखही मुस्लिम असल्याचा दावा, दंगलमुक्त महाराष्ट्र संघटनेचे संयोजक शेख सुभान अली यांचं नागपूरमध्ये वक्तव्य। 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादकांनी 2500 कोटींचं त्यांना अर्थसहाय्य मिळणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा। दमदार पावसामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा, 8ही जिल्ह्यांनी वार्षिक सरासरीची 100 ओलांडली, आतापर्यंत 804 मिलीमीटर पावसाची नोंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।